दिसत असतील तुम्हाला बघा, इथे भरपूर कासव आहेत. पूर्ण आळशी बघा, ही आळशी फिरून आहे ना लाईन. मित्रांनो समोर जे हे तुम्ही शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण जाणार आहे प्राचीन शिव मंदिरमध्ये, जे 1000 वर्ष जुना मंदिर आहे. तर वेलकम टू श्रावण सिरीज एपिसोड नंबर 2. तर मित्रांनो आज आपण जाणार एक अशा मंदिरामध्ये जे 1000 वर्ष जुना मंदिर आहे आणि ते सुद्धा प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. तर आज आपण तिकडे जाणार आहे आणि आज एक्सप्लोर करणार आहे की ते मंदिर कसं आहे, काय आणि सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे. तर लगेच आपण जाऊया आणि जाऊन शिव मंदिर एक्सप्लोर करूया. समोरनं तिथं एंट्री केल्यावर इकडनं चालत आल्यावरती ना इथे तुम्हाला फुलहार वगैरे सुद्धा भेटणार आहे. स्टार्टिंगलाच इथे तुम्हाला दुकानं वगैरे भेटतील, इथे बेलपात्र वगैरे सुद्धा तुम्हाला भेटेल. आणि इथून एंट्री आहे मित्रांनो आतमध्ये आपल्याला जाण्यासाठी. आतमध्ये आल्यावरती इथे तुम्हाला फ्री चप्पल स्टँड सुद्धा आहे आणि समोर आहे मित्रांनो आपलं मंदिर. मित्रांनो इथे चप्पल वगैरे काढून झाल्यावरती इथे बघा सूचना लिहिलेली आहे, प्राचीन शिव मंदिर गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग आणि नारळ फोडणे, दूध वाहणे, फोटो काढण्यास सक्त मनाई हे लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो हे आहे ते विशाल कार्य मंदिर, जे 1000 वर्षापेक्षाही जास्ती जुनं मंदिर आहे. आणि आज बघा रविवार आहे मित्रांनो, तरीसुद्धा एवढी गर्दी आहे. उद्याच्या दिवस सोमवार, श्रावणी सोमवार, तर उद्या तुम्ही विचार करू शकता किती गर्दी इथे असणार आहे. आज सोमवार आहे, सॉरी आज रविवार आहे, तरी पण एवढी गर्दी आहे. आता पटापट आपण आतमध्ये जाऊया. मी आतमध्ये जाऊन तुम्हाला पहिले भोलेबाबांचं दर्शन करवतो आणि त्यानंतर मग मंदिरातला आतला आणि बाहेरचा गाभारा दाखवतो. मित्रांनो आज रविवार आहे तरी सुद्धा लाईन बघू शकतात. हे बघा बापरे, पूर्ण आळशी बघा, ही आळशी फिरून आहे ना लाईन पूर्ण आळशी मंदिराला लागून. तिथं समोर बघू शकता तिकडनं आळशी मंदिराच्या आतमध्ये गेली आहे. म्हणजे आज रविवार असले तरी सुद्धा लोकांची गर्दी बघा भोलेनाथचं दर्शन घेण्यासाठी. एवढी मोठी लाईन आहे आज. मला वाटलं की आज रविवारी एवढी लाईन नसेल, तर विचार करू शकता सोमवारी ही जी लाईन आहे ना ही पूर्ण मंदिराच्या बाहेरपर्यंत जाते. आता आपण पण लाईनीमध्ये उभं राहूया, बघूया आपला नंबर किती वेळात येतो. मित्रांनो पुढे आल्यावर इथे ना गणपती बाप्पाचं खूप छान असं मंदिर सुद्धा आहे. लोक याची सुद्धा पूजा करतात आणि मग इथून पुढे जातात. आणि मित्रांनो आता लाईन ना थोडीच बाकी आहे बघा, अशी फिरून आहे ना लाईन आता इथून मंदिराच्या आतमध्ये जाते. पाऊस नाही आहे म्हणून जरा बरं वाटते. पाऊस असता ना तर मग नुसती पळापळ झाली असती. हे बघा आता थोडीच लाईन राहिलेली आहे, एक 10-20 मिनटं लागत आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा, इथे पुढे ना पुढे बघा, इथे बघा कासव दिसत असतील तुम्हाला बघा, इथे भरपूर कासव आहेत. कासव सोडलेले आहेत इथे. आणि याची पण एक कहाणी आहे. मग पुजारींना विचारून मी सांगतो की नेमकी काय कहाणी आहे इथली, एवढे कासव इथे काय आहेत ते बघा. सगळीकडे तुम्हाला जिथे पण बघाल ना कासव बघायला भेटतील. आता मी लाईन सोडून आलोय, आता आपण परत लाईन मध्ये लागूया. फायनली मित्रांनो 15-20 मिनिटं लाईन मध्ये उभं राहून आता आपण फायनली आतमध्ये चाललोय दर्शन करण्यासाठी. हे बघा, आणि लाईन मित्रांनो कमी होत नाहीये, वाढतच चालली आहे, भरपूर लाईन आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला भोलेबाबाचं दर्शन करवतो. आणि इथून बाहेर जायला रस्ता आहे. दर्शन वगैरे करून आलेलो आहे आणि लाईन बघा, लाईन काय कमी होत नाही आहे, लाईन ही वाढतच चालली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. तुम्ही इथे समोर बघू शकता 2 नंदी आहेत. तर मित्रांनो हे असं एकमेव मंदिर आहे जिथे 2 नंदी आहेत. पूर्ण जगामध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिव मंदिरामध्ये एकच नंदी असतो, पण तुम्हाला इथे अंबरनाथचं जे प्राचीन मंदिर आहे इथे तुम्हाला 2 नंदी बघायला भेटणार आहे. हे बघा 2 नंदी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. गर्दी जास्ती असल्यामुळे ना आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायला देत नाही आहेत.
आतमध्ये गाभाऱ्यामध्ये सुद्धा लोक ओरडत होते की व्हिडिओ वगैरे काढू नको, पण मला पॉसिबल झालं, मी तेवढं काढायचा प्रयत्न केला आहे। आणि इथे मंदिरावरती बघा कसं कोरीव काम केलेलं आहे, हे बघा खूप जुनं असं हे प्राचीन मंदिर आहे। आणि बघा हे हत्ती वगैरे सुद्धा बघू शकतात। आता हे नेमकं काय देवी देवता आहेत का अजून काय आहे मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल की हे सर्व काय आहे कोरीव काम तर मला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, या मंदिराला अमरेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते। 11व्या शतकात राजा मंबबांनी यास बांधले होते आणि त्यासोबतच पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की वनवासातील सर्वात कठीण काळात अमरेश्वर मंदिर हे पांडवांनी एका रात्रीत आणि एका दगडापासून उभारले होते। महाशिवरात्रीला इथे भरपूर मोठी जत्रा भरते आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे येत असतात। आता श्रावण मास सुरू असल्यामुळे इथे सुद्धा भरपूर लोकांची गर्दी होत आहे। तर तुम्ही कधी इथे येत आहेत तर लवकरात लवकर इथे व्हिजिट करा। आणि मित्रांनो, मंदिराचा टाईम जो आहे ते 6 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत आहे। आणि मित्रांनो, एक विशेष गोष्ट सांगायची झाली तर या मंदिरात 2 नंदी आहेत, जे की पूर्ण जगामध्ये हे एक विशेष मंदिर म्हणून ओळखलं जातं। कारण पूर्ण जगामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक मंदिरात एकच नंदी असतो, पण हे एक एकमेव मंदिर आहे जिथे 2 नंदी आपल्याला पाहायला भेटतात। मित्रांनो, समोर जे हे तुम्ही बघतायत ना तर ही जी मूर्ती आहे ना ही ब्रह्मदेवाची आहे आणि हातामध्ये ना त्यांच्या रिद्धी सिद्धी आहे। आणि असे खूप कमी मंदिर आहे जिथे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे। हे बघा समोर आता तिचा अभिषेक वगैरे सुरू आहे आणि हे ब्रह्मदेवाची मूर्ती हातामध्ये मी ऐकलं रिद्धी सिद्धी आहे त्यांच्या। आणि असे आता मी त्यांना विचारलं काकांना तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाची मूर्ती खूप कमी ठिकाणी आणि त्यापैकी एक जे अंबरनाथ शिव मंदिर आहे तिथे आपल्याला बघायला भेटतं। दर्शन करून घ्या। आणि इथे बाजूलाच मित्रांनो पार्वतीचं मंदिर आहे। हे बघा लोक आतमध्ये दर्शन करायला जातात एक एक करून। इथे आतमध्ये तुमचा व्हिडिओ गाईज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवलंय। मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला। आतमध्ये ना व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती कारण गर्दी खूप असते ना, त्यामुळे मग लोक फोटोज वगैरे काढत बसतात आणि मग मागच्या लोक ते वेट करत बसतात, त्यामुळे ना फोटोग्राफी अलाउड नव्हती। तरी मी लपून छपून तुमच्यासाठी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही इथे येणार कसं, तर मित्रांनो तुम्हाला कुठूनही अंबरनाथ स्टेशनला यायचं आहे। अंबरनाथ स्टेशनवरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटेल, जे की 20 रुपयामध्ये तुम्हाला आहे ना मंदिरापाशी आणून सोडेल। तर शेअरिंग रिक्षाने तुम्ही मंदिरापाशी येऊ शकतात आणि खूप छान मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे। तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा। आणि मी तर सांगेल की श्रावण महिना सुरू आहे, श्रावण महिन्यात तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा। खूप छान मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटेल। आणि आजचा व्हिडिओ मी हा इथंच एंड करतो। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून कुठलं शिव मंदिर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तिकडे जाईल आणि ब्लॉग बनवून येईल तुमच्यासाठी खास। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा। मी भेटतो तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये, तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय।